नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इतिहास विषयाचा अभ्यास करणं म्हणजे आपल्या परंपरा, आपल्या कला आणि आपली संस्कृती इत्यादी सर्व गोष्टींचा अभ्यास करणं होय. म्हणूनच इतिहास या विषयाला आता आधुनिक काळामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आज आपण प्रकरण 5 प्रसार माध्यमे आणि इतिहास या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रसार माध्यमे म्हणजे काय? तर प्रसार माध्यमे म्हणजे एखादी बातमी सर्वत्र पसरवली जाते, सर्वांपर्यंत ती बातमी पोचवली जाते. ज्याद्वारे जी बातमी पोचवली जाते त्याला प्रसार माध्यम असं म्हणतात. तर ही प्रसार माध्यमे कोणती व त्यांचा इतिहास काय आहे हे आज आपण अभ्यासणार आहोत. या प्रकरणाचा आपण एकूण 5 मुद्द्यांच्या आधारे अभ्यास करणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 5 प्रसार माध्यमे आणि इतिहास या प्रकरणाचा एकूण 5 मुद्द्यांच्या आधारे आपण विश्लेषण करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. पहिला मुद्दा आहे प्रसार माध्यमांची ओळख, दुसरा मुद्दा आहे प्रसार माध्यमांचा इतिहास, तिसरा मुद्दा आहे प्रसार माध्यमांची आवश्यकता, चौथा मुद्दा आहे प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन आणि पाचवा मुद्दा आहे संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. त्यातील विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अभ्यासाकरिता सोयीचं व्हावं यासाठी आपण या प्रकरणाचा 2 भागांमध्ये अभ्यास करणार आहोत. आज आपण पहिला भाग म्हणजेच भाग 1 अभ्यासणार आहोत. त्यामध्ये पहिला मुद्दा प्रसार माध्यमांची ओळख, दुसरा मुद्दा प्रसार माध्यमांचा इतिहास या 2 मुद्द्यांचा विशेष करून अभ्यास करणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या मुद्द्याकडे वळणार आहोत. पहिला मुद्दा आहे प्रसार माध्यमांची ओळख. प्रसार माध्यमे या शब्दात प्रसार आणि माध्यमे असे 2 शब्द आहेत. प्रसार विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ दूरवर माहिती पोचवणे म्हणजे प्रसार. एखादी माहिती आपण एखाद्या माध्यमाच्या साहाय्याने दूरवर पोहोचवू शकतो. पूर्वीच्या काळी राजाला एखादी बातमी संपूर्ण राज्यात पोचवायची असेल तर त्यासाठी कित्येक दिवस लागायचे. मग पूर्वी गावोगाव दवंडी पिटवत असत. एकाकडून दुसऱ्याला, दुसऱ्याकडून तिसऱ्याला असा बातमीचा प्रवास व्हायचा. आपल्याला चांगलंच ठाऊक आहे विद्यार्थी मित्रांनो की कबुतराच्या साहाय्याने सुद्धा संदेश पाठवला जायचा. त्यानंतर पुढे पुढे थोडी प्रगती होत गेली. मग दवंडी पिटवून आणि संदेश पाठवला जायचा. त्यानंतर मग हळूहळू आणखी प्रगती होत गेली. घोड्यावरून संदेश जो आहे तो जे कोणी सरदार असतील, जे कोणी सैनिक असतील त्यांच्याद्वारे तो संदेश पाठवला जायचा. नंतर आणखी प्रगती होत गेली. मग पोस्टमनद्वारे त्या ठिकाणी संदेश पाठवला जायचा. मग आजही पोस्टमन आपले संदेश पोचवत असतात. वर्तमानपत्र, मग नंतर वर्तमानपत्रांद्वारे संदेश पाठवला जाऊ लागला आणि आताही वर्तमानपत्रांद्वारे संदेश पाठवला जातो. रेडिओद्वारे, नंतर मग आणखी प्रगती झाली टी व्हीद्वारे, नंतर मग पुढे आणखी प्रगती होत गेली नेटद्वारे, त्यानंतर मोबाईल, स्मार्टफोन आणि आता जग किती जवळ आलेलं आहे याची कल्पनाच करवत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला अमेरिकेमध्ये जी घटना घडत असेल ती घटना तत्काळ आपल्या स्मार्टफोनवरती अथवा न्यूज चॅनल्सवरती सहज आपल्याला लगेच प्राप्त होत असते. त्यानंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे प्रसार माध्यमांचा इतिहास. भारतात इंग्रजांचे आगमन झाल्यावर मुद्रणकला म्हणजेच काय, छपाईची कला, वर्तमानपत्रे सुरू झाली आणि वर्तमानपत्रांमुळे छापील बातमी सगळीकडे पोहोचण्यास मदत होऊ लागली. म्हणजे सर्वत्र छापील वर्तमानपत्र उपलब्ध होऊ लागले. त्याद्वारे माहिती लोकांपर्यंत पोहोचू लागली. वर्तमानपत्र हे माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रसाराचे साधन झाले. मग
वर्तमानपत्रांचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. वर्तमानपत्रे मुख्यतः बातम्या, अग्रलेख, लोकांची मते, जाहिराती, रंजक व अन्य पूरक मजकूर यांचा समावेश असलेले आणि ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे त्याला आपण वर्तमानपत्र असं म्हणतो. बघा, आजच्या काळामध्ये वर्तमानपत्राला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं, अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत वर्तमानपत्रे. आणि विशेष करून ते ज्ञानवर्धक, मनोरंजक माहिती आपल्याला देत असतात. या वर्तमानपत्रांद्वारे आपल्याला प्राप्त होत असते. वर्तमानपत्रे स्थानिक, देशांतर्गत व जागतिक स्वरूपाच्या विविध बातम्या पुरवण्याचं काम करीत असतात. चालू घडामोडींच्या नोंदींचा वर्तमानपत्रे म्हणजे एक ऐतिहासिक दस्तऐवजच म्हणता येईल. जुने किंवा कालचे वर्तमानपत्र हे सुद्धा ऐतिहासिक दस्तऐवज म्हणूनच म्हटले जातात, गणले जातात. असं आहे, त्याच्यातनं आपल्याला गतकाळातील माहिती प्राप्त होते. म्हणून वर्तमानपत्रांना आजच्या काळामध्ये अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं. वर्तमानपत्रांचे पूर्वसुरी म्हणजे काय? वर्तमानपत्रांचे पूर्वसुरी म्हणजे काय? तर वर्तमानपत्रांची पहिली सुरुवात कधी झाली, कशी झाली, म्हणजे त्याला आपण वर्तमानपत्रांचे पूर्वसुरी असं आपण म्हणू. इजिप्तमध्ये इसवी सन पूर्व काळात सरकारी आदेशांचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवत असत. म्हणजे इजिप्तच्या त्या राजे असतील, महाराजे असतील, तर त्यांचे जे काय आदेश असतील, सरकारी आदेश असतील, त्या आदेशांचे कोरीव लेख हे सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवत असत. प्राचीन रोमन साम्राज्यात सरकारी हुकूम कागदावर लिहून काढत व ते कागद प्रांतोप्रांती वाटले जात. म्हणजे जे प्राचीन रोमन काळामधील रोमन साम्राज्यामध्ये सरकारी हुकूम जे काढले जात असतील तर ते कागदावर लिहून आणि मग ते प्रांतोप्रांती म्हणजेच प्रांतानुसार ते पाठवले जात असत. यात देश व राजधानीतील घटनांची माहिती त्या ठिकाणी असे. जुलियस सीझरच्या आधिपत्याखाली ॲक्टा डायर्ना म्हणजे डेली ॲक्ट म्हणजे रोजच्या घटना नावाची वार्तापत्रे रोममधील सार्वजनिक ठिकाणी लावत असत. लोकांपर्यंत सरकारी निवेदने पोचवण्याचा तो एक प्रभावी असा मार्ग होता. 7व्या शतकात चीनमध्ये सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी वाटत असत. इंग्लंडमध्ये लढायांची किंवा महत्त्वाच्या घटनांची पत्रके अधूनमधून वाटत असत. धर्मशाळांमध्ये उतरणारे प्रवासी, फिरस्ते तेथील स्थानिक लोकांना दूरवरच्या बातम्या रंगवून सांगत असत. राजांचे प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणी असत. ते ताज्या बातम्या राजदरबारात पाठवत असत. म्हणजे पूर्वीच्या काळापासूनच एखादी बातमी जी आहे, एखादी जे काय घटना असेल तर ती घटना कशी किंवा एखादी बातमी कशी लोकांपर्यंत पोचवायची ही एक पद्धत अगदी पूर्वीच्या काळापासूनच होती. बेंगॉल गॅझेट पुढील मुद्दा आहे. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र
29 जानेवारी 1780 रोजी सुरू झाले. विद्यार्थी मित्रांनो, ह्या वाक्याला खरं तर आपण अधोरेखित केले पाहिजे. रिकाम्या जागांसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. रिकामी जागा भरा यासाठी म्हणून कलकत्ता जनरल ॲडवायझर. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा तो मुद्दा मी अधोरेखित करतोय. बेंगाल गॅजेटमधील भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र 29 जानेवारी 1780 रोजी सुरू झालं. ह्या वाक्याला तुम्ही अधोरेखित करा, कारण केवळ फक्त हा आपल्या 10वीच्या वर्गासाठीच प्रश्न विचारला जातो असं नव्हे, तर MPSC UPSCच्या एक्झामला सुद्धा हा प्रश्न विचारला जातो. कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅजेट या नावाने ते पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र ओळखलं जात असायचं. जेम्स ऑगस्टस हिकिंग या आयरिश व्यक्तीने ते सुरू केलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, ह्या मुद्द्यावरती प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. टिपा लिहा बेंगॉल गॅजेट. त्यानंतर पुढील वर्तमानपत्र आहे दर्पण. दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत सुरू झाले. विद्यार्थी मित्रांनो, हेही अधोरेखित करा. म्हणजेच दर्पण हे पत्र जे आहे ते 1832 साली कुठे सुरू झालं, तर मुंबईमध्ये सुरू झालं. बाळशास्त्री जांभेकर हे दर्पणचे संपादक होते. दर्पणच्या अंकातील बातम्यांमधून आपणास राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास सापडतो. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, जी भूतकाळातील वर्तमानपत्र असतील, तर त्या भूतकाळातील वर्तमानपत्रांमध्ये आपल्याला त्या तत्कालीन परिस्थिती, तत्कालीन समाजजीवन आणि या सर्व घडामोडी असतील तर त्यांची आपल्याला माहिती प्राप्त होत असते. उदाहरणार्थ, ह्या दर्पणच्या अंकामध्ये कोणती माहिती आपल्याला प्राप्त होऊ शकते, तर एक, कंपनी सरकारच्या 3 इलाक्यांतील जमा खर्चाची यादी. 2, कंपनी सरकार म्हणजे कोणती कंपनी सरकार? ईस्ट इंडिया कंपनी, इंग्रजांची. 2, या देशावर रशियनांचा हल्ला होण्याचे भय. 3, शहर साफ ठेवण्याकरिता मंडळीची नेमणूक. 4, हिंदू विधवांचा पुनर्विवाह. 5, कलकत्ता येथे थिएटरची सुरुवात. 6, राजा राम मोहन रॉय यांची इंग्लंडमधील कामगिरी. यावरून तत्कालीन परिस्थितीवर प्रकाश पडतो. पुढे एक मुद्दा दिलेला आहे. माहीत आहे का तुम्हाला, दर्पण या पहिल्या मराठी पत्राचे संपादक या नात्याने बाळशास्त्री जांभेकरांना आद्य संपादक म्हटले जाते. 6 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून सर्वत्र महाराष्ट्रभर साजरा केला जातो. म्हणून अधोरेखित करा विद्यार्थी मित्रांनो. 6 जानेवारी हा त्यांचा म्हणजेच बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस जो आहे तो पत्रकार दिन म्हणून आपण महाराष्ट्रभर साजरा करतो. त्यांचा जन्म जो आहे तो 6 जानेवारी 1812 व मृत्यू 1846. विद्यार्थी मित्रांनो, या मुद्द्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाईल. 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर पुढील वर्तमानपत्र आहे ते म्हणजे प्रभाकर. हे वर्तमानपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केले. त्यात फ्रेंचांच्या बंडाचा इतिहास म्हणजेच फ्रेंच राज्यक्रांती आपण म्हणतो. ज्या फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही 3 तत्वे जगाला दिली, अशा फ्रेंच राज्यक्रांतीची माहिती त्या वर्तमानपत्रामध्ये लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांची समाज प्रबोधनपर शतपत्रे प्रसिद्ध झाली, ती त्या वर्तमानपत्रामध्ये म्हणजे प्रभाकर या वर्तमानपत्रामध्ये. त्यानंतर पुढील वर्तमानपत्र ज्ञानोदय. ज्ञानोदय पत्रात 1842 मध्ये आशिया खंडाचा व 1851 मध्ये
युरोपचा नकाशा छापण्यात आला. हे पहिलं प्रथम असं घडलं की वर्तमानपत्रामध्ये चित्रस्वरूप आली, म्हणजेच वर्तमानपत्रामध्ये नकाशा छापून आला. मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान ज्ञानोदयकडेच जातो. विजेच्या साहाय्याने बातमी पोहोचवण्याचं यंत्र म्हणजे टेलिग्राफ 1852 पासून सुरू झाल्याची माहिती जी आहे ती ज्ञानोदयमधूनच आपल्याला मिळते. जे अलीकडे आता बंद झालेलं आहे टेलिग्राफ, परंतु अगदी विजेच्या वेगाने त्या ठिकाणी बातमी पोचवली जात असायची. ती 1852मध्ये जे काय नवीन असे टेलिग्राफ पद्धत सुरू झाली, तर त्याची बातमी जी आहे ती ज्ञानोदय ह्या वर्तमानपत्राच्या माध्यमातूनच आली. भारतात प्रथम रेल्वे सुरू झाली, त्याची बातमी ज्ञानोदयामध्ये चाक्या म्हसोबा शीर्षकांतर्गत छापून आली. चाक्या म्हणजेच अनेक चाकं असणारं असे ते यंत्र, परंतु त्याला नाव दिलं चाक्या म्हसोबा. म्हणजे त्या वर्तमानपत्रामध्ये हे शीर्षक आलं, चाक्या म्हसोबा. 1857च्या संघर्षाच्या बातम्या या वर्तमानपत्रात छापल्या होत्या. वर्तमानपत्र हे समाज प्रबोधनाचे कार्य करणारे महत्त्वाचे माध्यम होते. उदाहरणार्थ, इंदू प्रकाश पत्राने विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केला. इंदू प्रकाश वर्तमानपत्राचं स्वरूप आहे आणि त्या ठिकाणी विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार करणारे हे वर्तमानपत्र बहुजन समाजाचे मुखपत्र म्हणजे दीनबंधू महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी हे पत्र सुरू केले. या पत्रांतून आपणास बहुजन समाजाची समकालीन परिस्थिती समजते. त्यानंतर पुढील वर्तमानपत्र की जे प्रसिद्ध वर्तमानपत्र त्या काळामध्ये होऊन गेलेत, केसरी आणि मराठा. स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय वर्तमानपत्रांच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा कोणता असेल तर तो म्हणजे केसरी आणि मराठा या वर्तमानपत्रांनी गाठला. 1881मध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी ही पत्रे सुरू केली. या पत्रांनी तत्कालीन सामाजिक आणि राजकीय जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना वाचा फोडली. देशस्थिती, देशभाषेतील ग्रंथ व विलायतेतील राजकारण या विषयांच्या संबंधाने केसरीने लेखन सुरू केले. 21व्या शतकात वर्तमानपत्रे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्त्वाची भूमिका आज बजावत आहेत. हे महत्त्वाचं आहे, हे अधोरेखित करा विद्यार्थी मित्रांनो की 21व्या शतकात वर्तमानपत्रे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यानंतर नियतकालिके ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य म्हणजे नियतकालिक होय. यात साप्ताहिक म्हणजे एका आठवड्याने प्रकाशित होणारे, पाक्षिक 15 दिवसांनी प्रकाशित होणारे, मासिक एका महिन्याने प्रकाशित होणारे, द्वैमासिक म्हणजेच 2 महिन्यांनी प्रकाशित होणारे, त्रैमासिक म्हणजे 3 महिन्यांनी प्रकाशित होणारे, षाण्मासिक म्हणजेच 6 महिन्यांनी प्रकाशित होणारे, वार्षिक म्हणजेच वर्षांनी प्रकाशित होणाऱ्या अशा ह्या मासिकांचा म्हणजेच नियतकालिकांचा समावेश याच्यामध्ये होतो. याखेरीज अनियतकालिक हाही एक प्रकार रूढ आहे. अनियतकालिक म्हणजेच बघा, ते अनियतकालिक म्हणजेच अनिश्चित असतात. ते म्हणजे जसं यात्रा असतील, संमेलनं असतील, अधिवेशनं असतील, यांचे जे अंक छापले जातात ते अनियतकालिक प्रकारामध्ये मोडले जातात. अनियतकालिकांचा प्रसिद्धीचा काळ हा निश्चित नसतो. त्यानंतर बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले मासिक दिग्दर्शन सुरू केले. त्या मासिकाचं नाव दिग्दर्शन. नियतकालिकांचा विचार करायचा झाल्यास प्रगती,
1929 मध्ये हे छापलं गेलेलं साप्ताहिक हे महत्त्वाचं आहे. त्याचे संपादक त्र्यंबक शंकर शेजवलकर हे होते. त्यांनी प्रगतीमधून इतिहासशास्त्र, महाराष्ट्राचा इतिहास आणि सामाजिक चळवळी इत्यादी विविध विषयांवर विपुल लेखन केलं. म्हणजे एकंदरीतच महाराष्ट्राचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न याच्यामध्ये मासिकाद्वारे व्यक्त करण्यात आला. आधुनिक काळात भारतीय इतिहासाशी संबंधित अनेक नियतकालिके निघत आहेत. उदाहरणार्थ मराठी भाषेतील भारतीय इतिहास आणि संस्कृती, मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका इत्यादी. आणि अलीकडे आपण बघतोय चित्रलेखा असेल, इंग्रजीमधील टुडे असेल इत्यादी अनेक असे जे काय मासिकं जे आहेत ते निघतात किंवा साप्ताहिक जे आहेत ते निघतात आणि त्याद्वारे आपल्याला गतकाळातील माहिती आपल्याला प्राप्त होते किंवा वर्तमान काळातील जी माहिती आहे ती सुद्धा आपल्याला मिळत असते. वेब पत्रकारिता हा पुढील एक मुद्दा आहे. एक नवीन पद्धत सुरू झाली आहे, नवीन एक पत्रकारितेची पद्धत सुरू झाली आहे. अत्याधुनिक नियतकालिकांमध्ये वेब पत्रकारिता प्रकारात प्रसिद्धी होणाऱ्या नियतकालिकांचा समावेश होतो. यामध्येही इतिहास हा प्राधान्याचा विषय असतो. वेब न्यूज पोर्टल्स, सोशल मीडिया, वेब चॅनल्स, यूट्यूब यांवर इंग्रजी आणि भारतीय भाषांमधून वाचक आणि प्रेक्षकांसाठी मजकूर उपलब्ध करून दिले जातात. उदाहरणार्थ DNA, हिंदुस्तान टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया व मराठीमधील वर्तमानपत्रे महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, लोकसत्ता यांचे सुद्धा स्वतःचे असे ब्लॉग्स आहेत आणि त्याद्वारे आपल्याला गतकाळाची माहिती, इतिहासाची माहिती आपल्याला प्राप्त होते. पुढील प्रसार माध्यम आकाशवाणी. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात 1924 मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी म्हणजे त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये IBC या नावाने दर दिवशी कार्यक्रमांचे प्रसारण करणारे एक खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले. नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस म्हणजे ISBS शॉर्टन फॉर्म असं नामकरण केलं गेलं. 8 जून 1936 रोजी या कंपनीचे नामकरण ऑल इंडिया रेडिओ म्हणजे AIR असं झालं. भारत स्वतंत्र झाल्यावर AIR म्हणजेच ऑल इंडिया रेडिओ भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाले. म्हणजेच भारत सरकारची जी माहिती असेल त्याचं प्रसारण करण्याचं जे काय क्षेत्र आहे तर ते AIRकडे म्हणजेच ऑल इंडिया रेडिओकडे देण्यात आलं. शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे याचे सुरुवातीला स्वरूप होते. ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी हे नाव दिले गेले. म्हणजेच AIR म्हणजेच ऑल इंडिया रेडिओला दुसरं नाव जे काय दिलं गेलं पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात. त्याचप्रमाणे शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात. विविध भारती या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे 24 भाषा आणि 146 बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. म्हणजे ओव्हरऑल भारतातील 24 भाषा आणि एकूणच प्रांतानुसार ज्या बोलीभाषा आहेत त्या 146 बोलीभाषांमध्ये ह्या रेडिओद्वारे कार्यक्रमांचं सादरीकरण केलं जात होतं. अलीकडच्या काळात
खाजगी रेडिओ सेवा सुरू झाल्या आहेत. उदाहरणार्थ रेडिओ मिर्ची इत्यादी, 91.7 FM इत्यादी आपण बघतोच. माहीत आहे का तुम्हाला 23 जुलै 1927 रोजी भारतातले पहिले इंग्रजी न्यूज बुलेटिन मुंबई रेडिओ केंद्रावरून प्रसारित केले गेले. त्यानंतर कलकत्त्यावरून बंगाली बातम्या सुरू झाल्या. मित्रांनो, आकाशवाणी ह्या मुद्द्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय कसा महत्त्वाचा आहे हे स्पष्ट करा. 3 गुणांसाठी 25 ते 30 शब्दांत प्रश्न विचारला जाऊ शकेल. त्यानंतर पुढील प्रसार माध्यम आहे ते म्हणजे दूरदर्शन. सप्टेंबर 1959 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले. महाराष्ट्रात 1 मे 1972 रोजी मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले. 15 ऑगस्ट 1982 या दिवशी रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले. म्हणजे यापूर्वी ब्लॅक अँड व्हाईट दूरदर्शनचा संच असायचा, त्याचं परिवर्तन पुढे जाऊन नवीन तंत्रज्ञानानुसार रंगीत दूरदर्शनचं आगमन झालं. 1991 मध्ये परदेशी व देशी खाजगी वाहिन्यांना केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी दिली गेली. आज मितीला भारतीय प्रेक्षकांसाठी 100हून अधिक वाहिनियां उपलब्ध. दूरदर्शन का स्थापना दिवस मना रहे हैं. आज ही के दिन 1959 में दूरदर्शन की शुरुआत हुई थी. दिल्ली में एक छोटे से ट्रांसमीटर के माध्यम से इसका पहला प्रसारण किया गया. उन दिनों दूरदर्शन का प्रसारण नियमित रूप से नहीं हुआ करता. 1967 से कार्यक्रम कृषि दर्शन की शुरुआत हुई और यह दर्शकों में खासा लोकप्रिय भी रहा. 1972 में दूरदर्शन का प्रसारण मुंबई एवं अमृतसर से भी शुरू किया गया. 1975 तक दूरदर्शन सिर्फ 7 शहरों तक ही सीमित था. 1 अप्रैल 1976 में दूरदर्शन को ऑल इंडिया रेडियो से अलग किया गया. इसी बीच 1982 में भारत में रंगीन टेलीविजन का आगाज हुआ. विद्यार्थी मित्रांनो, ह्या मुद्द्यावरती प्रश्न विचारला जाईल. सर्व प्रसार माध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. कारण स्पष्ट करा. 3 गुणांसाठी प्रश्न असू शकतो.